नागपुरात सोमवारी म्हणजेच 17 मार्च रोजी दंगल झाली। यामध्ये वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली। यामध्ये 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे। आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्याचं काम सुरूच आहे। या दंगलीमध्ये पोलिसांसोबतच काही नागरिकही जखमी झाले आहेत। दंगलीत सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मात्र ही दंगल का घडली? ही दंगल म्हणजे पोलीस विभाग त्यांच्या गुप्तचर विभागाचं अपयश आहे का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये म्हटलं आहे की विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन करून औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। यानंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचे शहराध्यक्ष फहीम खान गणेशपेठ पोलीस ठाण्यात 50 ते 60 लोकांचा जमाव बेकायदेशीररित्या घेऊन आले आणि पोलिसांना लेखी निवेदन दिलं। त्यानंतर जाळपोळ करणाऱ्या 9 आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 223 सहकलम 37(1), 37(3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला लोकांना शांतता ठेवण्यासाठी समज देण्यात आली। तरीही त्यांनी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात 500 ते 600 लोक जमवले। पोलीस ठाण्यात 50 ते 60 लोकांचा जमाव जमतो आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाविरोधात पोलिसांना तक्रार देतात। पोलीस गुन्हाही दाखल करतात आणि त्या जमावाला शांतता ठेवण्याची समजही देतात। तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही दंगल पूर्वनियोजित होती। दंगल पूर्वनियोजित होती तर गुप्तचर विभागाला पोलिसांना याची चाहूल कशी लागली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दंगल घडेपर्यंत गृह विभाग आणि गुप्तचर विभाग काय करत होते, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। आता इतकंच नाही तर सत्तेत असलेल्या भाजप आमदार प्रवीण दडके यांनीही पोलिसांवर आरोप केला आहे। नागपूर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पहिल्यांदा पोलीस बंदोबस्त लावला असता तर ही घटना घडली नसती। पोलीस उशिरा आले असा आरोप त्यांनी केला। हा आरोप नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी ANI वृत्त संस्थेशी बोलताना फेटाळला आहे। पोलिसांनी चांगलं काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। ज्या भागात दंगल झाली त्या भागातील वकील वर्ग असाच प्रश्न उपस्थित करतात। ते म्हणाले, 17 मार्चला इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलिसांना पुढे काही घडू शकतं याचा अंदाज कसा आला नाही? ज्या लोकांनी सकाळी आंदोलन केलं त्यांना प्रशासनानं आधी अटक केली असती किंवा काही कारवाई केली असती तर या गोष्टी झाल्या नसत्या। पोलिसांनी संवेदनशील क्षेत्रात आधीच बंदोबस्त लावला असता तर पुढे दंगल घडलीच नसती। पोलिसांवर दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीचाही वकील वर्ग निषेध करतात। 50-60 लोकांचा जमाव आधी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आला होता। पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली होती। तर मग ही दंगल का घडली? हे पोलीस विभागाचं अपयश आहे का? याबद्दल गुरुवारी म्हणजेच 20 मार्च रोजी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी दुसरा प्रश्न म्हणत या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं। ते पोलीस आयुक्तालयात माध्यमांसोबत बोलत होते। सोशल मीडियावरील व्हायरल कंटेंट, अफवा या गोष्टीला कारणीभूत ठरल्या असंही पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। मात्र हे आक्षेपार्ह कंटेंट दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते तर सायबर विभागाच्या कसं लक्षात आलं नाही? यामधून पुढे काही होऊ शकतं हे कसं समजलं नाही? हे आपल्या विभागाचं, गुप्तचर विभागाचं अपयश आहे का, असं आम्ही सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांना विचारलं। सायबर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, व्हिडिओ व्हायरल होत होता, मात्र त्याला हटवायला आणि त्याची माहिती घ्यायला वेळ लागतो। आम्ही सगळे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला पाठवले आहेत। त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही। त्यांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला।
सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम नाही तर व्हॉट्सअपही आहे. तिथे मोठे ग्रुप आहेत. यावर लक्ष ठेवणं इतकं सोपं नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतील तर पोलिसांनी ही घटना सुरुवातीला गांभीर्याने का घेतली नाही, असे देखील प्रश्न निर्माण केले जात आहेत. पुढे नागपूरच्या या घटनेतले धागे खुलत जातीलच. त्याची पुढची महत्त्वाची काही माहिती असेल तर आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तत्पूर्वी राज्य लोकतंत्र चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.